नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ TRTIच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून मिस होता कामा नये. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही जाणून घ्या इथे की CET 2025-26 द्वारे गुणवत्ता निवड यादी, प्रतीक्षा यादी म्हणजे मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्टमधील उमेदवारांना 16/2/2026 ते 22/6/2026 पर्यंत प्रशिक्षण देणाऱ्या नामनिर्देशित प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. बरोबर, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेबाबतची प्रेफरन्स कम रिसिट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना प्रशिक्षण संस्था निवडायची ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप मिळालेली आहे, अशा उमेदवारांच्या कागदपत्र तपासणी 27/2 इथे पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 27/2/2026 ते 4/3/2026 9 ते 6 वेळेत करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही 27 तारखेपासून तर 4 तारखेच्या अंदर तुमचे DV कंप्लीट करून द्या. तर ही DV कुठे होणार आहे आणि कोणकोणत्या पूर्व प्रशिक्षण योजनेसाठी होणार आहे त्याची अपडेट आपण जाणून घेऊ. तर सर्वात आधी इथे पाहून घ्या तुम्ही, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अभियांत्रिकीसाठी 27/2/2026 इथं डेटसुद्धा मेन्शन केलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC न्यायिक विधीसाठी 27/2/2026. त्यानंतर अशाच प्रकारे आपापले तुम्ही जेही एक्झाम क्वालिफाय केलेली असेल ते तुम्ही पाहून घ्या किंवा याचं स्क्रीनशॉटसुद्धा काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट कागदपत्र तपासणीचे ठिकाण. ओके, हा एक मुद्दा आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. जे उमेदवार उपलब्ध तक्त्यात नमूद केलेल्या दिवशी मूळ कागदपत्री तपासणीकरता उपस्थित राहणार नाही, अशा उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल. याबाबत कोणतीही निवेदन किंवा विनंती, अर्ज, ईमेल स्वीकारता येणार नाही. यांनी उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. त्यानंतर कागदपत्र तपासणीचे ठिकाण इथे दिलेले आहे, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये पिन करून ठेवून देईन किंवा ही जे विद्यार्थी मित्रांनो गुगल मॅप्सची लोकेशन आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईन आणि ही संपूर्ण PDF डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच पाहायला मिळून देईल. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. अत्यंत महत्त्वाचे, जे उमेदवार 27/2/2026 ते 4/2/2026 पर्यंत मूळ कागदपत्री तपासणीकरता उपस्थित राहणार नाही, तर निवड यादीतील म्हणजे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना निवड केली जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कागदपत्रे तपासणीकरता उमेदवारांनी पत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही नंतर मी सांगून देतो याच व्हिडिओत. त्यानंतर तिसरा मुद्दा, ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रशिक्षण संस्थेची निवड केलेली आहे, अशा उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणी, बायोमेट्रिक, फेस रिकॉग्निशन, नोंदणी, वन टाईम रजिस्ट्रेशन, अंतिम प्रवेश निश्चित समजण्यात येईल. रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल. याची सर्व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांकडे विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे किंवा डॉक्युमेंट नाही आहे, DV करताना तो सादर करू शकला नाही, तर वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर मूळ कागदपत्राच्या पडताळणी दरम्यान कागदपत्रे कमी, अपूर्ण अथवा चुकीचे आढळल्यास संबंधित उमेदवारांना प्रवेश रद्द करण्याचा अधिकार आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना राहील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे आपण जाणून घेऊ की परिशिष्ट अ जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो कागदपत्रांची माहिती सांगतो. तर परिशिष्ट अ इथे पाहू शकता तुम्ही, ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था निवडल्याबाबतची ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप तुम्हाला लागणार आहे. 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, 10वीची गुणपत्रिका किंवा सर्टिफिकेट असलं तरी चालते. ठीक आहे. अशा प्रकारचे टोटल 15 डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ही संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देतो. त्यानंतर परिशिष्ट ब तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला फिलअप करायला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शर्ती व अटी तुम्हाला जाणून घेणे इम्पॉर्टंट आहे. हे सर्व तुम्ही वाचून घ्या. ओके. त्यानंतर इथे तुमचा फोटोग्राफ, त्यानंतर प्रशिक्षणार्थीची स्वाक्षरी, प्रशिक्षणार्थीचे संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि पत्ता तुमचा इथं फिलअप करावा लागेल परिशिष्ट ब मध्ये. ठीक आहे. परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब हे दोन्ही तुम्हाला सोबत न्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे डॉक्युमेंट आणि परिशिष्ट ब. तर अशा प्रकारची माहिती होती. तर ॲड्रेस मी तुम्हाला पिन करून ठेवून देईन. त्यानंतर जेव्हाही तुम्ही DVसाठी जाणार विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची पुणेची संस्था असेल किंवा कोणत्याही तुमच्या सिटीची संस्था असेल तर तिथे तुम्ही एक वेळा जा आणि डॉक्युमेंट तुमचे चेक करा, जेणेकरून पुण्यामध्ये गेल्यावर तुम्हाला कोणती प्रॉब्लेम यायला नको. पुणेचे सर्व विद्यार्थी किंवा इन्फिनिटीचे सर्व विद्यार्थी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी पुणेला एक वेळा संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ते एक वेळा त्यांना डॉक्युमेंट दाखवून द्या आणि DVसाठी पुणेला चालले जा विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या विद्यार्थ्यांना जावं लागते तर 9 प्रकारचे जे एक्झाम पास केलेले आहे या PDF दिलेल्या, तर त्या विद्यार्थ्यांना जावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठराविक डेटच्या अंदर. ओके. तर महत्त्वपूर्ण माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. TRTIच्या भावांना बहिणींना नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.